तर यावेळेस माझं सोयाबीनचं तुम्हाला सांगतो. सांगा ना. की आता सोयाबीन मला उन्नतीचं पेरलं मी. मला एकरी 25 किलो पेरायचं होतं बघा. बरं बरं. आता हे डेल 2 एकरच आहे. इथपर्यंत मधात बांध आहे. हो. हे मधामध्ये बांध आहे. हे 2 एकरचं डेल आहे बघा इथं. तर मला याच्यात 50 किलो बी पेरायचं होतं. तर 50 किलो बी पेरायचं होतं, ते माझी सेटिंग चुकली. याच्यात फक्त 42 किलो बी पडलेलं आहे बघा या 2 एकर मध्ये. बरं बरं. आता हे 42 किलोचं पेर आहे. आता उन्नतीची बॅग आहे. बरं. आपलं काय तुम्ही म्हणाल तसं काय ब्रँडिंग नाही, एक सांगायलो. पण पातळ झालं पण दाट वाढलं. हो, पण म्हणजे फांदे भरपूर केले. फक्त 22 एकरी 21 किलोची पेर पडली समजा, 21-22 किलो. तुमचं म्हणे पातळ आहे मात्र ते पुन्हा त्यानं फुटवे जास्त केले. आणि म्हणजे मला सेटिंग जमली नाही. मला याच्या पेरणीवर 11 काड्यावर ठेवलं होतं. बरं. पण ते काय जास्त पडलं नाही. ते म्हणजे मला 25 पेरायचं होतं, पण तेवढं काही पडलं नाही. तरी पण पतलं झालं तरी बस. घाय भरायची काही गरज नाही माझ्या अनुभवान. म्हणजे आता काही शेतकरी पतलं झाले की मोडते. तर मी तसं काही मोडमाड केली नाही. पहा आता प्लॉट कसा आहे. आता चक भरून गेलं. भरून गेलं. आता काय वाटत ते तरी काठाला आहे, पण ते पलीकडच्या भरून गेलं म्हटलं. म्हणजे असं पतलं झालं म्हणून मी काय असं याला म्हणजे याच्यावर वकर फिरवला नाही, काही नाही. म्हणजे असं आहे तसं ठेवलं. म्हणजे लहान असले त्यावेळेस करमत नाही. करमत नाही. तेव्हा खूप पतलं वाटलं होतं. पण तरी पण मी हिंमत करून म्हणलो बापरे 2 बॅगचं असं. पण चांगलं आता जेणेकरून शेतकऱ्या एखाद्या वेळेस पतलं जरी झालं तरी त्याचे भर निघते शेतकरी. आता आवरेज आल्यावर बघू. पण तरी पण नाही ना, आवरेज येणार ना, कारण ते फाटे जास्त वाढले. हो. आता बघा नाही, 21 किलोची एकरी पेरचे वाटते का तुम्हाला? नाही वाटत. हे पान वाटते का फांदे? हे हो ना, ते बघू शकता. हे 21 किलोची पान. हे 21 किलोची. तरी पेरणी झाल्यावर याच्यावर 8 दिवस पाणी नव्हतं बघा. 8-10 दिवस पाण्याचा तुटवडा आहे. होताच, कारण का पेरलं की उघडलंच होतं. तरी खूप चांगलं याचं जर्मिनेशन झालं, चांगलं निघलं. बरोबर आहे. हो, नियोजन चांगलं लागलं. जेणेकरून शेतकऱ्यांना कधी एखाद्या समजा हे जरी झालं, पतलं जरी झालं तरी मोडू नये. समजा मोडू नये. काय फरक पडत नाही, तेवढं होऊन जाते कव्हर. बरोबर. तर नक्की शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी यांचा अनुभव मी तुमच्या समोर मांडलेलाच आहे. तर नक्की हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.